महत्त्वाची बातमी नाशिकमध्ये मविया आणि मनसे एकत्र लढणार। आताची महत्त्वाची बातमी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा करण्यात आली आहे। नाशिकमध्ये आगामी निवडणुका मनसे आणि मविया एकत्र लढणार अशी पत्रकार परिषदेतून घोषणा करण्यात आली आहे। विरोधकांची मोठी शक्ती उभी करणार असं या पत्रकार परिषदेत सांगितलं गेलं। जनतेला न्याय मिळावा, लोकशाही जिवंत राहावी, संविधानाने जो मतदानाचा अधिकार दिला तो जनतेला करायला मिळावा, यासाठी आम्ही सगळे आज एकत्र आलेले आहोत। आमचा लढा हा भारतीय जनता पार्टी, शिंदे सेना आणि अजितदादाचा पक्ष यांच्या विरोधात असणार आहे। आता राजसाहेब ठाकरे सर्व ठरवणार आहेत, महाविकास आघाडी ठरविल त्याप्रमाणे पुढचं पाऊल उचलणारच आहेत। परंतु मी त्याच्यावर आज बोलणं माझा अधिकार नाही येतो, पण या नाशिक शहर जिल्ह्यामध्ये सगळे आज एकत्र झालेले आहेत स्थानिक पातळीवर। तर राऊतांच्या प्रकृतीत सुधारणा झाली। आज दुपारी राऊतांना डिस्चार्ज मिळणार आहे। संजय राऊत यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे अशी माहिती सुनील राऊत यांनी दिली आहे। संजय राऊतांवर मुलुंडमधील फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरू होते। गेल्या काही दिवसांपासून ते ऍडमिट होते। तर राऊत यांच्या प्रकृतीत आता सुधारणा झाल्याचं कळतंय। त्यांना आज दुपारी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार असल्याची माहिती आहे। सुनील राऊत यांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे। ठाकरेंच्या सेनेचे आमदार सुनील राऊत यांनी या संदर्भात माहिती दिली। त्यांचे बंधू आहेत संजय राऊत। आज दुपारी त्यांना डिस्चार्ज मिळणार असल्याची माहिती। संजय राऊत यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरू होते। फोर्टिस रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते। आज दुपारी संजय राऊत यांना डिस्चार्ज मिळणार असल्याची माहिती त्यांचे बंधू सुनील राऊत यांनी दिली आहे। तर संजय राऊत यांनी स्वतः आपल्या प्रकृतीबद्दलचे अपडेट्स दिलेले होते। प्रकृती अस्वास्थ्यामुळे आता पुढचे काही महिने आपण सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकणार नाही असं त्यांनी म्हटलेलं होतं। त्यानंतर आता एक महत्त्वाची अपडेट, फोर्टिस रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते आणि आता संजय राऊत यांना दुपारी डिस्चार्ज मिळणार आहे। तर पुणे शहरातील युतीचा निर्णय एकनाथ शिंदे घेतील असं धंगेकरांनी म्हटलंय। तर एका आठवड्यात सगळा निर्णय कळेल असंही रवींद्र धंगेकर यांनी म्हटलेलं आहे। आमची शिवसेनेची तयारी आहे, आम्ही चांगलं लढू असंही धंगेकर म्हणाले। सगळा निर्णय पक्ष पातळीवर होतो, शिंदे साहेब घेतात, बाकीची सगळे आमची पदाधिकारी घेतात। पण आता मी हे भाष्य करणं आता योग्य होणार नाही, पण येणाऱ्या काळामध्ये मी बोलेल तुमच्याशी, कारण शेवटी सगळ्यात पक्षाची तयारी असते। आमची तयारी चालू आहे आणि तुम्हाला सांगतो की बऱ्यापैकी आम्ही लढू, चांगलं लढू। तर विधानसभेला चूक झाली असं बजरंग सोनवणे यांनी म्हटलंय। आता कुणाची ताकद किती ते कळेल असंही बजरंग सोनवणे म्हणतात। धनंजय मुंडेंवर त्यांनी निशाणा साधलाय। नाही, मला कुणाची किती ताकद आहे ह्याचं दूध का दुधावर पाणी का पाणी आता कळेल। कारण जी ती परिस्थिती असते, ज्यावेळेस जी झालं ते झालं, त्याच्यात विधानसभेच्या वेळेची काही जबाबदारी माझी पण आहे की जिथं माझी चुकच झाली असं मी समजेल। त्याच्यामुळे हा विषय आता डबल बोलायसारखा नाही, पण विधानसभेचा विषय ठीक आहे, पण दिवा विजताना मोठा होऊन विजतो। त्याच्यामुळे ही जी त्यांचा झालेला एवढा मोठा विजय तुम्हाला दिसतोय ते तुम्हाला आता कळेल की काय होणार आहे। एक महत्त्वाची बातमी, महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी मुंबईत आज काँग्रेसचं आंदोलन आहे। फडणवीसांच्या वर्षा बंगल्याला घेराव घालण्याचा काँग्रेसचा इशारा आहे। काँग्रेसच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त। गिरगाव चौपाटी परिसरात आंदोलन करण्यात येणार आहे। अक्षय मंकानी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। अक्षय, काय माहिती? ऋषाली, डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येच्या प्रकरणात तिला न्याय न दिल्यामुळे या राज्य सरकारचा निषेध या कारणास्तव आज युवक काँग्रेसचं मुंबईमध्ये आंदोलन होत आहे। युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले उदय भानू चिब यांच्या नेतृत्वात हे आंदोलन होणार आहे आणि राज्यभरातले युवक काँग्रेसचे सर्वच पदाधिकारी या आंदोलनाला उपस्थित असणार आहेत। त्यामुळे गिरगाव चौपाटीपासून या संपूर्ण आंदोलनाला सुरुवात होणार आहे आणि त्याचकरता मुंबई पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो गिरगावच्या या संपूर्ण रस्त्यावरती लागलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कसून प्रत्येक वाहनाची तपासणी जी आहे ती या ठिकाणी मुंबई पोलिसांकडून होताना पाहायला मिळते। हा सगळा गिरगाव चौपाटीचा परिसर आहे आणि याच रोडवरतून खरं तर वर्षा या मुख्यमंत्र्यांचं जे निवासस्थान आहे
तर केईएम रुग्णालयाची मंत्री लोढा यांच्याकडून पाहणी करण्यात आलेली आहे. ढिसाळ कारभारावरून मंत्री लोढांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. केईएम रुग्णालयाच्या तक्रारींचा रुग्णांकडून पाढाच वाचण्यात आलाय. तो जो रजिस्ट्रेशन का एरिया है वो हमने ऑलरेडी प्रोसेस में है कि जो हम एडिशनल जो राइट्स वार्ड 4A और 4A के बीच में जो जगह है वहाँ एडिशनल रजिस्ट्रेशन काउंटर्स बना रहे कितने हैं. दिनों में करेंगे मैडम? वो 1 हफ्ते में हो जाएगा सर. ठीक है, कितना काउंटर नए खोलेंगे? एटलीस्ट 10 न्यू काउंटर्स. बट 8. ऐसा है कि वहाँ पे आपने QR कोड नहीं लगा रखा है, उसके कारण लोगों को एक्स्ट्रा टाइम लगता है. आप पहले लोगों सर, से वो HMIs मैडम आप हाँ. सुन लीजिए प्रॉब्लम क्या है. आपको सब मालूम है प्रॉब्लम, पर आप लोगों को बेवकूफ़ समझती हैं, इसलिए आप प्रॉब्लम को अटेंड नहीं करती हैं. बहुत सिंपल था, आप QR कोड लगा देते. बहुत सिंपल था कि वहाँ पर आप जो कंप्यूटर पे पूरा डिटेल लेते हैं, इसके बजाय रसीद काट के उनको डिपार्टमेंट में भेज देते हैं. बीमारी उनको वहाँ जाके बताने देते, उससे डबल टाइम उनको लगता है. यू कैन सेव ऑल दीज टाइम्स, बट इफ यू